नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज बुधवार दिनांक 8 मे 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। कोरेगावातील भाजी मंडई संकुलाचे काम लवकरच पूर्ण करणार नामदार महेश शिंदे। पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत केली बांधकामाची पाहणी। पुणे मुंबई या महानगराच्या धर्तीवर कोरेगाव शहरातील मुख्य आझाद चौकामध्ये उभारण्यात येत असलेल्या भाजी मंडई संकुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल। या संकुलाद्वारे कोरेगावच्या व्यापार आणि व्यवसायात निश्चित वृद्धी होईल असा विश्वास कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी व्यक्त केला। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतून बाहेर पडलेल्या नामदार महेश शिंदे यांनी मतदानाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी सायंकाळी 6 वाजता चौकातील भाजी मंडई संकुलाच्या इमारत बांधकामाची पाहणी केली। पत्रकारांशी बोलताना त्यांनी या प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, रशीद शेख साहेब, युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष विजय घोरपडे, संतोष बर्गे, महेश शामराव बर्गे, अजित विलासराव बर्गे, अमोल उगाडे, विशाल वाघमारे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। नगर विकास विभागाच्या माध्यमातून कोरेगाव शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे। त्या माध्यमातून आझाद चौक येथे भव्य 3 मजली भाजी मंडई संकुल उभारण्यात येत आहे। येत्या 3 महिन्याच्या आत या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल। या इमारतीद्वारे शहराचा व्यवसाय आणि व्यापारात वाढ होईल, शहरवासियांच्या हाताला काम मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी त्यांनी प्रकल्प अभियंता यांच्या समवेत संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची पाहणी केली। अत्यंत दर्जेदार काम करा, लवकरात लवकर काम पूर्ण करा अशा सूचना त्यांनी दिल्या। जिथे जिथे बदल अपेक्षित आहे तेथे करण्याबाबत त्यांनी संबंधितांना आदेश दिले। शिवजयंती निमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे रहमतपूर शहरातील गुरुवारचा आठवडा बाजार न भरवण्याचा नगरपालिकेचा निर्णय, नागरिक व व्यावसायिकांना केले आवाहन। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रहमतपूर येथे गुरुवार दिनांक 9 मे रोजी भरणारा आठवडा बाजार रद्द करण्यात आला आहे। याची व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे। ऐतिहासिक वारसा असलेल्या रहमतपूर नगरीमध्ये दरवर्षी अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येते। गुरुवारी शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात येणार असून ती आठवडा बाजार भरणाऱ्या ठिकाणावरून जाणार असल्याने आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला असल्याचेही मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले। दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहाने शहरात साजरा करण्यात येतो। यावर्षीही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। या संदर्भात नगरपालिकेने शहराच्या मुख्य भागात आणि ठिकठिकाणी फलक लावून सूचित केले आहे। एकलव्य तायक्वांदो अकॅडमी कोरेगाव निगडीतर्फे विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स CBSC येथे समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद, पालकांनी व्यक्त केले समाधान। चिमणगाव तालुका कोरेगाव येथील विवेकानंद अकॅडमी ऑफ ह्युमन एक्सलन्स CBSC येथे आयोजित करण्यात आलेल्या समर कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। विविध खेळांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले। खेळांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थी निपुण होणार असून भावी क्रीडापटू घडवण्यासाठी हा प्रयोग यशस्वी झाला। अखिल भारतीय वारकरी संघटनेचे कोरेगाव तालुका प्रमुख चंद्रकांत दिनकर लवळे, प्रसिद्ध फोटोग्राफर सुमित प्रदीप बर्गे प्रमुख पाहुणे म्हणून या शिबिराच्या सांगता समारंभास उपस्थित होते। या शिबिरामध्ये मुख्याध्यापक HM समन्वयक यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, त्याचबरोबर हनुमंत भोसले, जयदीप लवळे, प्रज्वल बर्गे, प्रतीक मोझर यांनी व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो, क्रिकेट या खेळांचे प्रशिक्षण दिले। तसेच योग शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते। ग्रामीण भागात झालेल्या या समर कॅम्पमुळे विद्यार्थ्यांना खेळाबद्दल गोडी निर्माण झाली, त्याचबरोबर त्यांचा शारीरिक विकास देखील होणार आहे। एकूणच कोरेगाव तालुक्याच्या नावलौकिकात भर घालणाऱ्या या कॅम्पबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले। पाटण मतदारसंघातील बंदोबस्त संपवून तुर्चीकडे निघालेल्या कर्मचाऱ्यांच्या वाहनाला कराड विमानतळाजवळ अपघात, 3 कर्मचारी जखमी, रुग्णालयात उपचार सुरू। सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी पाटण विधानसभा मतदारसंघात बंदोबस्तासाठी नेमलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वाहनाला कराड विमानतळाजवळ आयशर टेम्पो आल्याने अपघात झाला। 3 पोलीस कर्मचारी या अपघातामध्ये जखमी झाले आहेत। त्यांना उपचारार्थ कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। तासगाव तालुक्यातील तुर्ची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामधील कर्मचारी पाटण विधानसभा मतदारसंघात बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते। बंदोबस्ताचे कामकाज उरकून तुर्चीकडे परत जात असताना पोलीस वाहनाला अपघात झाला। त्यात
3 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण विधानसभा मतदारसंघात 4 दिवसांपासून संबंधित पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तावर होते. लोकसभेचे काल मतदान संपल्यानंतर आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्समधून 33 कर्मचारी तुर्चीकडे निघाले होते. त्यांची ट्रॅव्हल्स बस कराड विमानतळाजवळील एका ढाब्याजवळ आली असता आयशर टेम्पो आडवा आल्याने अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅव्हलच्या पुढील बाजूस बसलेले 3 कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, शहर पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.